नमस्कार मित्रांनो, माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे बंधू तथा शिवसेना नेते शिवाजी सावंत यांनी शनिवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची सोलापुरात भेट घेतली। सावंत यांनी बंद दाराआड पालकमंत्री गोरे यांच्याशी चर्चा केली। त्यातून सावंतांच्या भाजप प्रवेशाचे स्पष्ट संकेत मिळत आहे। दरम्यान माढा तालुक्यातील विकास कामांच्या निधी मागणीच्या निमित्ताने पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली। यावेळी विविध विषयांवर चर्चा झाल्याचेही शिवाजी सावंत यांनी सांगितले। एवढेच नाही तर सोलापूर शहरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये गोरे आणि शिवाजी सावंत यांची भेट झाली आहे। वाडिया हॉस्पिटलच्या एका खोलीत या दोन नेत्यांमध्ये शनिवारी चर्चा झाली आहे। त्यानंतर सावंत यांनी दिलेली प्रतिक्रिया, यामुळे सावंत यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली आहे। त्यामुळे सोलापुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का बसण्याची शक्यता आहे। दरम्यान शिवसेना पक्षात सोलापूर जिल्ह्यातील निर्णय प्रक्रियेत विचारात घेतले जात नाही। पक्षाच्या संघटनात्मक निवडीबाबत कोणतेही अधिकार न देता परस्पर निवडी केल्या जातात, असा आरोप करून शिवसेनेचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी 15 दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता। मात्र संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा देणाऱ्या सावंत यांची पक्षाच्या वरिष्ठांकडून साधी विचारपूसही करण्यात आली नाही। त्यामुळे चिडलेल्या सावंत समर्थकांनी शनिवारी माढ्यात एका बैठकीचे आयोजन केले होते। त्या बैठकीत सावंत समर्थकांनी पक्ष नेतृत्वाबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या। एवढेच नाही तर या मेळाव्यात शिवसेनेच्या वरिष्ठांसह पक्षात नव्याने आलेल्या मंडळीवर सोलापूरचे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, संजय टोनपे, रवीना राठोड, मंगलाताई कोल्हे, नवनाथ भजनावळे, मुन्ना साठे, जवाहर जाजू आदींनी जोरदार निशाणा साधला। एवढेच नाही तर ज्या पक्षात 25 वर्षाहून अधिक काळ घालवलेला असतानाही शिवाजी सावंत यांना पक्षाच्या कामकाजात विश्वासात घेतले जात नसले तर त्या पक्षात थांबण्याची गरजच नाही। आता शिवसेनेतून बाहेर पडण्याची वेळ आली आहे। आता आपल्याला भारतीय जनता पक्षात जावे लागेल, अशीही भूमिका या कार्यकर्त्यांनी मांडली। दरम्यान मेळाव्यात शिवाजी सावंत म्हणाले, मी शिवसेनेचे एकनिष्ठतेने काम केले आहे। मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह वरिष्ठ मंडळींना शिवसेनेत नव्याने आलेले लोक चुकीची माहिती देत आहे। तसेच पक्षात कुरघोडीचे सत्र सुरू झाले आहे। माझ्याच माढा तालुक्यात जर मला न विचारता तालुका प्रमुख, शहर प्रमुख नेमले जात असतील, पक्षाकडून मिळणारी वागणूक स्वाभिमानाला ठेच पोहोचवणारी आहे। या प्रकाराची आम्ही स्वतः पक्षाकडे तक्रार केली, मात्र काहीही परिणाम झाला नाही। त्यामुळे संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे। शिवाजी सावंत यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं या संदर्भात काय मत आहे, कमेंट करून नक्की सांगा।